कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या रेसिपी स्पेशल मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे, आमच्या रानात फ्रेश अशी कोथिंबीर आहे. ह्यांनी रानात नेताना खूप सारी कोथिंबीर आणली होती, तर म्हटलं त्याच्या वड्या करावा. तर ही रेसिपी माझ्या आजी सासूची आहे बरं का, त्यांनी मला सांगितली होती. आणि वडेच खरंच खूप जास्त टेस्टी झाल्या होत्या. तर म्हटलं रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करावी. पहिलं मी पूर्ण कोथिंबीर निसून घेतली आणि मग नंतर मस्त अशी बारीक चिरून घेतली. कोथिंबीर बारीकच चिरून घ्या बरं का, नाहीतर मग वड्या कापताना ते जाडे जाडे राहतात. आणि मग अशी धुवून घेतली 4-5 पाण्याने आणि गाळणीत गाळायला ठेवली. मग एका पातेल्यात कोथिंबीर घेतली, त्याच्यात 1 वाटी बेसन टाकलं, 1 वाटी बाजरीचं पीठ टाकलं आणि मग त्याच्यात थोडासा कांदा लसूण मसाला टाकला 2 चमचे आणि 2 चमचे मिरची पावडर टाकली आणि आपला अर्धा चमचा हळद आणि मग थोडंसं जिरं टाकलं आणि चवीनुसार मीठ. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पांढरे तीळ पण टाकू शकता, पण माझ्याकडनं होते तर मी नाही टाकले. आणि मग असं चांगलं त्याला मळून घ्यायचं पिठासारखं. अजिबात त्याच्यात थोडं पण पाणी टाकायचं नाही. कोथिंबीर धुतली तर ती ओलीच आहे, मग त्यामुळे ती चांगली अशी मळून होते तेवढ्याच ह्याच्यात, म्हणून त्याच्यात अजिबात पाणी टाकू नका. हे बघा, अशी मी कशी बिना पाणी टाकता असं मळून घेतलं, तसंच मळून घ्या. मग त्याच्या गोल गोल वड्या करा आणि असं एका चाळणीत किंवा स्टीमरमध्ये तुम्ही स्टीम करू शकता. माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी आपलं असं घरेलू जुगाड केला आहे. तर तुम्ही पण असं करू शकता. आणि मग थोडा वेळ शिजवू द्या आणि मग शिजल्यावरती बघा, सुरी घालून बघितली ना तर अशी सुरी क्लिअर निघते, म्हणजे आपल्या वड्या छान शिजल्या आहेत. आणि मग थोडा वेळ थंड होऊ द्या आणि थंड झाल्यावरती छान अशा कट करून घ्या. आणि कट झाल्यावरती मस्त गरम गरम तेलात एक एक वडी हळूहळू सोडून घ्या आणि मग मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करा आणि मग काढून घ्या. आणि मी खरंच सांगते, खरं खूप टेस्टी झाल्या होत्या वड्या. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. ह्यांना तर खरंच खूप जास्त आवडल्या. आणि हे बघा, आम्हाने कसं झोपला होता, त्याला वैताग द्यायची माझी कामं चालली होती. आणि असा होता माझा आजचा दिवस. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.